नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. भारतीय नृत्यकलेत विशेषतः कथ्थकमध्ये अशी काही नावं आहेत की जे फक्त कलाकार नाही आहेत, तर त्यांचं नाव म्हणजे एक परंपरा आहे आणि एक संस्थान झालेलं आहे. चेहऱ्यावरचे हावभाव, पदन्यास किंवा नृत्याच्या माध्यमातून गोष्टी पोचवण्यात असलेला त्यांचा हातखंडा आणि ज्यांच्या कारकिर्दीमुळे कथ्थक जगभरात पोचलं. कथ्थकच्या जगात असा एक तेजस्वी ध्रुवतारा म्हणजेच पंडित बिरजू महाराज. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ P.N. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ईश्वरी प्रसाद म्हणजेच बिरजू महाराज यांचे पूर्वज ईश्वरी प्रसाद यांना स्वप्नात श्रीकृष्णाचं दर्शन झालं आणि दृष्टांत मिळाला की कथ्थक नृत्याला परत प्रतिष्ठा मिळवून दे. आणि त्याच ध्येयाने झालेली सुरुवात आज बिरजू महाराजांच्या रूपाने आपल्याला दिसते. ईश्वरी प्रसाद यांच्या 6व्या पिढीमध्ये बिरजू महाराज यांचा जन्म झाला. लखनौमधील प्रसिद्ध कालका बिंदादीन घराण्यात त्यांचा जन्म झाला. 4 फेब्रुवारी 1938. त्यांचं खरं नाव होतं ब्रिजमोहन मिश्रा. बिरजू हे त्यांचं बालपणीचं नाव. त्यांच्या घरात कला होतीच. त्यांच्या अलाहाबादच्या घरात नृत्यखाना होता जिथे दिवसभर नृत्य चालू असायचं. त्यामुळे घुंगरूंचे आवाज लहानपणापासूनच त्यांच्या नसानसात भिनलेले होते. वडील अच्छन महाराज, काका शंभू महाराज, लच्छू महाराज हे सगळेच लखनौ घराण्याचे दिग्गज नृत्यगुरू. अशा घरात जन्मलेल्या बाल बिरजू यांच्या आयुष्यात नृत्य शिकण्यासाठी त्यांना स्वतंत्र वेळ द्यावा लागतच नव्हता. घुंगरूंचा नाद आणि तबल्याचा ठेका हे त्यांच्या आजूबाजूला सतत होतच. त्यांची 4थ्या वर्षीच नृत्याला सुरुवात झाली. 7व्या वर्षी पहिला त्यांनी नृत्याविष्कार सादर केला आणि 13व्या वर्षीच त्यांना नृत्यगुरूचा मान मिळाला आणि जो आयुष्याच्या शेवटापर्यंत राहिला. त्यानंतर बिरजू महाराजांचा लौकिक वाढूच लागला. संगीत भारती, भारतीय कला केंद्र, कथ्थक कला केंद्र अशा संस्थांमधून कथ्थकचे गुरु म्हणून कलादान करत ते स्वतः स्थापन केलेल्या कलाश्रम या संस्थेचे महागुरू झाले. बिरजू महाराजांच्या दृष्टीने कथ्थक हे फक्त नृत्य नव्हतं. ते म्हणतात की नृत्य हे शरीराने सुरू होतं पण मनाने पूर्ण होतं. त्यांच्या प्रत्येक पावलांमध्ये नजाकत असेल आणि त्यांच्या नजरेतून नृत्य बोलायचं. कलाश्रममध्ये कथ्थक ही फक्त कला नव्हती, तर ती एक जीवनशैली होती. शोध, प्रयोग, परंपरा, शास्त्र या सगळ्यांचा सुंदर संगम त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिला. बिरजू महाराजांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केली. त्यातील काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय नावं म्हणजे फाग लीला, मालती माधव, कुमार संभव. त्याचबरोबर देवदास, देड इश्किया, उमराव जान, बाजीराव मस्तानी यासारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराजांनी नृत्य दिग्दर्शन सुद्धा केलं. त्याच्याशिवाय सत्यजित रे यांच्या शतरंज के खिलाडी या चित्रपटात त्यांनी नृत्य दिग्दर्शन आणि अभिनय सुद्धा केला. बाजीराव मस्तानीमधलं मोहे रंग दो लाल ह्याचं त्यांनी केलेलं नृत्य दिग्दर्शन आत्ताच्या काळातलं सगळ्यात संवेदनशील कथ्थक रचना मानली जाते. बिरजू महाराज हे फ्युजनच्या विरोधात नव्हते, पण ते म्हणायचे की परंपरेचा पाया मजबूत ठेवा. फ्युजन हे सौंदर्यासाठी असावं, पण परंपरा त्याच्यामध्ये विसरता कामा नये. त्यांनी कथ्थकला लोकांच्या जरा नजरेत आणलं आणि तेही त्याचा शास्त्रीय दर्जा कमी न करता. तर वादनात तबला आणि पखवाज याचा त्यांनी केलेला अभ्यास कलाकारांना आजही प्रेरणा देतो. बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, कालिदास सन्मान हा सुद्धा मिळाला. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठाने बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली. संगीत नाटक अकादमीत तर ते कितीतरी वर्ष कार्यरत होते आणि कथ्थकला आधुनिक काळानुसार एका अभ्यासक्रमात आणण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे पंडित बिरजू महाराज. 17 जानेवारी 2022ला कथ्थकचा समृद्ध वारसा आपल्या सगळ्यांना स्फोरक करून गेला. पण त्यांचं स्थान मात्र ध्रुव ताऱ्यासारखं आढळले. त्यांचं योगदान फक्त भारतीय कथ्थकलाच नाही, तर भारतीय संस्कृतीच्या संपूर्ण विश्वाला. अशा या पंडित बिरजू महाराजांना स्मृतिगंधचा मानाचा मुजरा. आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आणि स्मृतिगंधला सबस्क्राईब करायला विसरू नका.